नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं थेट आमच्या पायऱ्यावरनं. तर मंडळी बरेच दिवस मावशीचं गाव मामाचं गाव असं फिरत होतं आहे. आता ती फिरती संपान आमच्या पावसाळी कामाक म्हणजेच तरव्याच्या कामांका सुरुवात झालेली असा. बहुतांश भागामध्ये कोकणामध्ये पावसाचे सरीकाल खूप लागलेले असतात, त्याच्यामुळे आज सगळ्यांनी पेरूक घेतलेला असा. त्यामुळे आम्हीसुद्धा आजपासून तरव्याच्या कामांका सुरुवात केलं, म्हणजेच आज आम्ही पेरणी करतलो. तर आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण आमची पेरणी बघतलो. तर यंदाच्या वर्षी आम्ही पंकजचा भात पेरतलो. तर गिरीमामा ट्रॅक्टर घेऊन येतो. त्यानंतर आम्ही जमिनीची मशागत काल झालेलीच असा पाऊस पडल्यामुळे. त्यामुळे आता वापली जी असं ना ती सज्ज झालेली असं पेरणी करण्यासाठी. एका महिन्यानंतर मग तरव काढूक वगैरे येतात. तर तरव्याचे सुद्धा खूप टप्पे असतात. तर म्हणजे याच्या ह्या व्हिडिओमधून आपण आमची पेरणी बघतो. चला तर म्हणजे याच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. भाऊ तड नाही ना वरती गिरीमामा? नाही नाही, कधी पेरलाय? आज काय आज सकाळी? सकाळी. पाऊस लागान गेल्यामुळे वातावरण मस्त झालेलं असं एकदम. सगळ्यांनी पेरणी करूक चालू केलेली असा. तर मंडळी ही जी खालची वापली असं ना ही आमका नांगरून घेऊची आहे. त्यासोबत बाकीचे वापले पण आम्ही फोडून घेतलो. तर मामान 12चं वेळ दिलेलं असं 12पर्यंत येते होतल्यांना, कारण की आता कसं सगळ्यांचीच वापले फोडणी परत पेरणी करूची असतं, त्यामुळे टाईम लागता. तोपर्यंत मम्मी हडसं सगळा बेनून घेता बाजूचा ह्या वापलेतला. आणि आज खूप दिवसांनी मयूर तुमका पायऱ्यात दिसता. काय व्हिडिओ काढायचं. तर साधारण मार्च एंडिंगमध्ये आम्ही जमिनीची मशागत करून घेतो. म्हणजे ज्या कोपऱ्यांमध्ये तरव्याची लागवड करूची असता तर व पेरूचं असता त्याची आम्ही मार्चमध्येच जमिनीची मशागत करतो. तर ती मशागत केल्यानंतर पहिली प्रक्रिया म्हणजे भात शेतीची ती जमिनीची मशागत करणं असतं. त्यानंतर आता ही फोडणी करून त्यामध्ये भात पेरणं असता. तर साधारणतः आता एका महिन्यानंतर तरव येऊक लागता थोडंफार काढण्याजोगं. आणि नंतर मिरगाचा पाऊस पण सुरू होता. सध्या कसा पाऊस काल लागान गेलेला असता, त्याच्यामुळे आज आमका पेरणी करूकच होई. सगळीकडे तसंच असतं. त्यानंतर एका दिवसात त्या पाऊस पडल्यानंतर जमिनीची थोडीफार मशागत होता आणि जमीन सज्ज होता नांगरणी करण्यासाठी. तर आता थोड्या वेळातच मामा ट्रॅक्टर घेऊन येतो. त्यानंतर आम्ही नांगरणी करूक घेतलो. दुपारचाच वेळ झालेला असा वाट बघून आता. पण त्या पावसामुळे आमच्या पायऱ्यात छान असं वातावरण झालेलं असा. पण त्याहीपेक्षा खूप म्हणजे खूप भयंकर गरमीसुद्धा चालू झालेली असा. नाही कसला भाता? अमोग नवीन नवीन घालतं. ह्याची पेट्रोलची पिशवी बाटली. तर मामा आत्ताच इलो ट्रॅक्टर घेऊन गणपणाबरोबर. ही वापली नांगरूची आमची. यंदाच्या वर्षात ज्या वापल्यामध्ये पेरूचा होता त्या वापल्यामध्ये एकदाचा नांगरणी करूक सुरुवात झालेली होती. पहिल्यांदा सगळीजणं जी होती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता जे त्यांच्याकडे जी गुरं असायची, जोत असायचा, आता उजू करून जोत धरून नांगरणी केली जायची. पण त्या नांगरणी करण्यात खूप टाईम लागायचो. सध्या बदलत्या जनरेशननुसार प्रत्येक माणूस शेती कामात पण बदल घडून घ्यायचं लागतं. कारण की म्हणतात ना, काळ जसं बदलतात तसं माणसाक पण बदलायचंच लागतं. त्यामुळे आता सध्या प्रत्येकजण आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच शेतीतील नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. यामुळे काम पण जलद होता, वेळ पण वाचता. तर मंडळी यंदाच्या वर्षी आम्ही पंकज आणि सुवर्णाचा भात पेरूक घेतलेलं. तर मंडळी योग पाऊस पडान गेल्यावर पेरणीक सुरुवात होता. शेतीतला किसलाच काम या खूप कष्टाचं असतं. शेतीतील आणि गोठ्यातली सगळ्यांका आमका लहानपणापासूनच आवड होती. गावात सगळीकडे पेरणीक सुरुवात झाली होती, कारण की योग पाऊस पडान गेल्यानंतर एकही वापले तुमका दिसायची नाही. तर जेव्हा पेरणी आपण करतो, पेरणी करून झाल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित गुटो फिरवचो लागता. जेव्हा वापल्यामध्ये ट्रॅक्टर धरलो जाता आणि अर्धी वापली
फोडून जेव्हा सज्ज होता तेव्हाचा भात असता आता पेरून घेतला जाता. तर मंडळी आता सध्या 2:45 वाजले आहेत आणि आम्ही सकाळपासून सासू मामा आणि हिले त्याच्यामुळे आमचं नांगरून झाला. ही एक आपली नांगरलो. ह्याच्यामध्ये कसला भात पेरला मम्मी? सुवर्ण आणि पंकज. आणि ह्या वाट्याच्या आपल्यामध्ये पंकजचा भात पेरलं. मयूर आमचं भुकेलं आजा चल झालं घरात पाणी पिदा. गुटो पण ह्याच्यानंतर ओढूचं लागता. जड काहीतरी वजन ठेवायचं लागतं. भूक लागली आता आम्ही जाऊन घराकडे जेवतो वगैरे आणि पाच्यातल्या आपल्यामध्ये पेरलं जी सर आम्ही वाफेचं तरुव ठेवलं जातं. संध्याकाळी मग बाकीचे जे वापले असतात ते असेच फोडून घ्यायचे असतात. सकाळच्या दरम्यान पेरणी करून झाल्यानंतर आम्ही आमचे वापले फोडू केलो. तर वापले फोडूची गरज किती असता माहीत आहे काय? जेव्हा पाऊस लागता पहिलं पेरणी करूची असता त्या टायमिंगला त्याच्या दुसऱ्या दिवशीच. त्यानंतर बाकीचे वापले फोडून घेतल्यानंतर त्या वापल्यांमध्ये कराड येणार नाही. जेव्हा पावसाळा सुरू होता आणि जेव्हा भात लावण्याक आम्ही सुरुवात करतो तेव्हा वापलेमध्ये नांगरणी धरून ट्रॅक्टर धरून त्या वापल्याची फोडणी करू खूप सोपं पडतं. त्याच्यामुळे वापले फोडून ठेवायचे लागतात. तर आता प्रत्येकजण ट्रॅक्टरात चांगल्या प्रकारे हँडल करू शकता. आणि आमका तर लहानपणापासून शेतीची आवड असते. आयुष्यात कधी जॉब तर धरू गावाची संधी गावाक नाही, पण ट्रॅक्टर शिका काय हरकत आहे समजानाचं. आज मी ट्रॅक्टर पण चालवून घेतलेलं आहे. कसल्याच काम आपणाला जन्मता येणार नाही, पण ते हळूहळू केल्यानंतर येऊ शकता. शेवटी शेतकऱ्याची कन्या असं. तर म्हणजे काही दिवसांमध्येच आमच्या सगळ्या कष्टाचं फळ आमका हिरव्यागार निसर्गान प्रसन्न होऊन दिसता. प्रत्येकजण स्वकष्टान पिकेलेला आपला जो शेतीतला काम असतं या मेहनतीन करता. त्यासोबतच त्या प्रत्येक जणाक आपला काम करणं म्हणजे एक सुखद अनुभव वाटतं. तर म्हणजे शेतकरी पण एक मोठं शास्त्रज्ञ असा, कारण की जमीन भाजवण्यापासून ते भात कापून त्या मारेपर्यंत ही जी प्रक्रिया असता ही खूप मोठी असता. सध्या ट्रॅक्टरमुळे कसा थोडा सोप्या पडता काम, कारण की नांगरणी करू इतकं वेळ लागायचो ना की एका रेडीत 2 ते 3च कोपरे नांगरणी करून व्हायचे. पण सध्या ट्रॅक्टरमुळे हा काम सगळा सोप्या पडलेला. तर म्हणजे अशा प्रकारे संध्याकाळच्या एडीसुद्धा आमचे वापले फोडून झालेले असत. तर आता 8 दिवस काही काम नाही म्हणजे तर आता येतलो हा. फोडणी किती करूची लागतात तर जमीन चांगली होत्या पाऊस लागल्यानंतर, त्यामुळे तरव्याच्या टायमिंगला नांगरणी करू पण बरा पडता. तर आजचं महत्त्वाचं जर काम होतं तर पूर्ण झालेलं असा. संध्याकाळच्या दरम्यान पाऊस पण लागाक नाही आणि बऱ्याच दिवसांनी मी आपण ट्रॅक्टर चालवले. आपल्याला एखादी गोष्ट येणार नाही, कसलीच गोष्ट जन्मात येणार नाही, ती हळूहळू शिकायची लागतात. त्यानंतर प्रत्येक गोष्ट जमान जाता. तर चला तर म्हणते आजचं व्लॉग इतकंच. भेटाय लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.